नीट पेपर फुटी प्रकरणात शुभम खैरनार मुख्य आरोपी सीबीआयच्या अटकेत आलेला आहे। नाशिक पोलिसांकडून ताबा घेत सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईला रवाना झालंय। रात्री उशिरापर्यंत सीबीआयकडून प्राथमिक चौकशी त्याची झाली। पेपर फुटी रॉकेटमधील भूमिकेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेचा फोकस। नाशिक कनेक्शनमुळे तपासाला आता नवे धागेदोरे मिळालेत। स्थानिक तपासानंतर आता सीबीआयकडून देशव्यापी लिंकचाही शोध सुरू होतोय। शुभम खैरनारच्या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। नीट घोटाळ्याचा तपास आता निर्णायक टप्प्याच्या दिशेने सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात अहिल्यानगर कनेक्शन उघड झालंय। राहुरी तालुक्यातील मांजरी इथून एक संशयित ताब्यात घेण्यात आलाय। धनंजय लोखंडे नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। धनंजय लोखंडेला रात्रीच पुणे सीबीआय पथकाकडे दिल्याची माहिती आहे। अहिल्यानगर पोलिसांनी अत्यंत गोपनीय कारवाई केली असून सध्या याबाबत सीबीआय तपास सुरू आहे। किरण ताजणे या दोन्ही विषयांबाबतीत नाशिकहून आपल्यासोबत आहेत। किरण, काय डेव्हलपमेंट्स आहेत, काय चाललंय? हे एका व्यक्तीचं काम आहे का मल्टी स्टेट स्कॅन्डल आहे? अगदी खरं आहे सर, दररोज संशयित आरोपींची संख्या ही वाढत चाललेली आहे। कालच्या दिवशी शुभम खैरनार याला अटक झालेली होती। रात्रीच्या वेळेला धनंजय लोखंडे याला अहिल्यानगर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। नंतर सीबीआय पुण्याच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। एकूणच महाराष्ट्रामधले हे दोन व्यक्तींची नावं जी समोर आलेली होती, त्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीनं सीबीआयकडे त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे वर्ग देखील करण्यात आलेला आहे। यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे याची व्याप्ती ही वाढत चाललेली आहे। आरोपींची संख्या वाढताना दिसते। यामध्ये हरियाणा आणि त्यासोबतच राजस्थान इथलं देखील कनेक्शन समोर आलेलं होतं। त्यावरनं जो सुरू झालेला जो तपास होता तो आता हळूहळू वाढताना दिसतोय आणि यामध्ये हे मोठं रॅकेट असल्याचं एकूणच या संपूर्ण कारवाईच्या दरम्यान दिसून येतंय। येत्या काळामध्ये जो सीबीआयच्या माध्यमातून जो तपास पुढे पुढे सरकतोय त्यामध्ये आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। हरियाणा या ठिकाणाहून देखील एका यश नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि तो देखील या दोघांशी निगडीत असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आणखी जो तपास पुढे जसा जसा सरकेल तसे तसे आणखी त्याचे धागेदोरे समोर येताना आपल्याला दिसून येईल। प्रसन्न सर, धन्यवाद किरण। या सगळ्या प्रकरणाकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद।